फाउंडेशनची एक सामाजिक सुरक्षा योजना चालू केली होती. तर मला ती योजना पटली की आपल्याच समाजातील जे तळागाळातले लोक आहेत त्यांना मेंबर्स करायचं आणि त्यांच्या मुलांसाठी ही योजना होती की अशा लोकांकडनं आपण दर एका ह्याच्या मृत्यूच्या मागे 50 रुपये आपण गोळा करतो आणि ते त्या व्यक्तीच्या मुलांना देतो आपण वारसदारांना. तर त्या योजनेची मी मेंबर झाले. तसंच मी माझ्या नातेवाईकांना पण ही योजना समजावून सांगितली, त्यांनाही मेंबर करून घेतले. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की आता तर माझ्या मुलांना मुलं शिकली, चांगल्या पोस्टवर आहेत आता. तर आता माझ्या मुलांना काही माझ्या पैशांची काही गरज नाही किंवा माझे तर ते जे मिळणार असतील पैसे ते आपण शनैश्वर फाउंडेशनला देऊया की त्याच्यामुळे आणखीन कोणीतरी मुलं शिकतील. त्यामुळे मी माझ्या ह्याचे वारसदार म्हणून शनैश्वर फाउंडेशनचंच नाव घातलं. असंच म्हणजे आमच्या परिवारातल्या बऱ्याच लोकांनी त्याच पद्धतीने शनैश्वर फाउंडेशनच्या शिष्यवृत्तीसाठी ते पैसे डोनेट केलेले आहेत. श्रीयुत देवरे व श्रीमती चिलेकर यांच्या पावलावर पाऊल टाकून श्रीयुत लक्ष्मण वाकळे, श्रीयुत श्याम तळावडेकर, त्यांच्या पत्नी श्रीमती संजीवनी तळावडेकर, श्रीमती नीता शिंदे, श्री मनोहर कांदळगावकर, श्रीयुत गोपाळराव समरीत व त्यांच्या पत्नी किरण समरीत यांनी देखील आपल्या पश्चात कुटुंबियांना मिळणारी रक्कम 50,000 रुपये ही शनैश्वर फाउंडेशनला देण्याचे जाहीर केलेले आहे. सामाजिक विचारांचे आदानप्रदान होण्यासाठी तयार केलेले अभिनव व्यासपीठ म्हणजेच शनैश्वर फाउंडेशनचे मासिक वृत्तांत. प्रामुख्याने श्री शनैश्वर फाउंडेशनच्या कार्याची माहिती देशभर पसरलेल्या समाज बांधवांपर्यंत पोहोचवण्याचे हे एक प्रभावी साधन. यातील लेखांद्वारे शैक्षणिक क्षेत्रातील नव्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तज्ञांतर्फे मार्गदर्शन करण्यात आले. शैक्षणिक, राजकीय, कला, क्रीडा, उद्योग अशा विविध क्षेत्रातील असामान्य व्यक्तिमत्वांचा समाजाशी परिचय करून देण्याचे कार्य वृत्तांताने चोख पार पाडले. समाज बांधवांच्या उदार पाठिंब्यामुळे वृत्तांतचा अंक प्रत्येक समाज बांधवाच्या घरी शनैश्वर फाउंडेशनने स्वखर्चाने विनामूल्य पाठवला. आपत्कालीन परिस्थितीत रक्ताची निकड लक्षात घेऊन आणि त्यासाठी विविध पर्याय उपलब्ध व्हावे म्हणून मुंबई व उपनगरे, ठाणे, कल्याण, डोंबिवली अशा 9 ठिकाणी रक्तगट चाचणींचे आयोजन शनैश्वर फाउंडेशन तर्फे करण्यात आले. तसेच प्रत्येक ठिकाणी रक्तदानाबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती देऊन समाज बांधवांना रक्तदानासाठी प्रोत्साहित केले. प्रत्येकास त्यांचे रक्तगट शोधून त्यांची ओळखपत्रके बनवून दिली. या सर्व व्यक्तींचे नाव, पत्ता, विभाग व रक्तगट याची योग्य ती नोंदणी करून वैद्यकीय गरजेसाठी सूची तयार केली. स्वयंस्फूर्त रक्तदात्यांच्या संपूर्ण माहितीची डिरेक्टरी आज सर्व मुंबईकरांच्या सेवेसाठी www.shrishaneshwarfoundation.org या संकेतस्थळी उपलब्ध आहे व या डिरेक्टरीचा फायदा आज अनेक मुंबईकर घेत आहेत. हातावर पोट असलेला आपला समाज पूर्वीपासून गरीब म्हणून शिक्षणापासून वंचित आणि शिक्षणापासून वंचित म्हणून गरीब. अशिक्षितपणाचे परिणाम आपल्या समाजाने पिढ्यानपिढ्या भोगलेले आहेत. मी काय 12वी फर्स्ट क्लास मी चांगलं पास झालो. मला पुढे इंजिनिअरिंग करायचं होतं, परंतु इंजिनिअरिंग
त्यासाठी आमच्या घरची पण परिस्थिती तशी नव्हती आणि बाहेरून पण म्हणजे अशी कोणाची आर्थिक मदत वगैरे कोणाची मिळाली नाही, त्याच्यामुळे मी काही पुढे शिकू शकलो नाही आणि नंतर मग हा धंदा असा शिकला. पेपरची लाईन टाकतो. आर्थिक परिस्थितीमुळे मी शिकू शकलो नाही. कुणी मदत मला केली असती तर पुढे मी चांगल्या ठिकाणी कामाला लागलो. 8वी 9वी 10वी 3 वर्ष बिअर बारमध्ये क्लासातून शाळेत जायचो. आर्थिक स्थिती एकदम बिकट होती. 10वीला 80% मार्क मिळवूनही मी ITIला म्हणजे इंजिनियर साईडला जाऊ शकलो नाही. आज जर मी इंजिनियर झालो असतो तर कोणत्या तरी मोठ्या कंपनीत कामाला लागलो असतो. आज मी भाड्याची रिक्षा घेऊन रिक्षा चालवतोय. या परिस्थितीची जाणीव झाल्यामुळे शनैश्वर फाउंडेशनने उच्च शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे जाणून यातून शिष्यवृत्ती योजनेची निर्मिती केली. हुशार व मेहनती विद्यार्थी पैशाअभावी उच्च शिक्षण घेऊ शकत नव्हते. विद्यार्थ्यांच्या या व्यथेची जाण डॉक्टर परिहारांना स्वानुभवावरून होती. त्यांनी शनैश्वर फाउंडेशनला या शिष्यवृत्तीसाठी उद्युक्त केले. मेरी कई दिनों से ऐसी इच्छा थी, क्योंकि मैं ये सोचता था कि मेरी जाति में पढ़ाई कम है और अगर कोई भी तरीके से मैं कोई बच्चे को जो मेरिट से जिसको एडमिशन मिल जाता है इंजीनियरिंग में, डॉक्टरी में और कोई प्रोफेशनल कॉलेज में, कई दफे ऐसा देखा गया है कि वो जाना चाहते थे, उनका नंबर भी लगा था, लेकिन फिर भी उनके पास फी भरने और आगे पढ़ने की व्यवस्था नहीं थी, इसलिए उनको वो लाइन छोड़ करके रूटीन में BSc ज्वाइन करना पड़ा। मेरी इच्छा थी कि ऐसे जो मेरिट वाले लोग हैं उनको कोई भी तरीके से जो आर्थिक तकलीफ होती है उसको मैं कैसे दूर करूं और वो दूर करके अगर उनका पढ़ाई लिखाई ठीक करूं तो उसकी एक फैमिली तो खुद की सुधरेगी, लेकिन उसके पीछे उसके बहन की, उसके भाइयों की, उसके और 2-3 नजदीक के सगे वालों की 10-12 फैमिली अपने आप सुधर करके पढ़ी लिखी और पैसे वाली हो जाएगी। मैंने डॉक्टर श्याम शिंदे के सामने एक प्रपोजल रखा कि हर साल 4 लड़के या लड़कियां ऐसे प्रोफेशनल स्टूडेंट्स में से सिलेक्ट करने का, और उनको एक दफे सिलेक्शन हो गया तो उनका 1 साल का स्कॉलरशिप इतना 6,000 कि वो पास उतर जाते हैं और अपनी डिग्री खत्म पूरी कर लेते हैं। यही लड़के जब लड़का या लड़की आगे जब प्रोफेशनल हो जाएंगे तो उनकी खुद की कमाई अपने ढंग से होने लगेगी, और ऐसा करके ऐसी 4 स्कॉलरशिप मैंने इमीडिएटली चालू करने के लिए व्यवस्था की। पहले साल मैंने 4 दी स्कॉलरशिप, नेचुरली दूसरे साल में वो 4 और डालने से 8 हो गई, तीसरे साल में वही 8 से 12 हो गई, और चौथे साल में वो 12 की 16 हो गई। इस तरह से एक 16 स्कॉलरशिप 6,000 के हिसाब से साल का 96,000 रुपीज मैंने मेरी इच्छा से शुरुआत की। इसका प्रतिशत अपने जाति वालों से बहुत अच्छा मिला। मैं सिर्फ यही था कि मैंने कोई FDR जमा करके बैंक में नहीं रखा, लेकिन टाइम पर जब मेरा ड्यू पेमेंट होता था तो मैं शनैश्वर फाउंडेशन को चेक देता था, और वो उसमें से उन लड़कों को 6 महीने से उनका चेक उनके पास DD से
मतलब बेचते थे और उनका सारा अकाउंट वगैरह मुझे देते थे। 2 साल के बाद में मुझे लगा कि मैं बहुत खुश हूँ। मैंने भी सब दोस्तों से बातें की, वो अपने अपने जो है पैसे जमा करने लगे और इस तरह से और भाई बहुत सारे जुड़ गए और आज सनेजर फाउंडेशन की स्कॉलरशिप से हर साल को 10,000 रुपये 6,000 से 10,000 कर दिया। वो बोले मेरे शेयर में मैंने मंजूर कर लिया। लेकिन इसी सनेजर फाउंडेशन को और इसी स्कॉलरशिप स्कीम को चालू रखना और उसको आगे और अच्छे ढंग से और बहुत ऊंचे ढंग से करना, ये इन स्कॉलरशिप होल्डर्स के मन में जम गया है और वो इस काम को पूरा करते रहेंगे। धन्यवाद।